मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेनेकरता प्रतिष्ठेची झाली आहे। आज संध्याकाळी प्रचार थंडावल्यावर मुंबईतल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी गणेश ठाकूरने। बघूया। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची वेळ आता संपली आहे। सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांनी आपला प्रचार थांबवला आहे। मी सध्या शिवसेना भवन दादर या परिसरामध्ये आहे। आज सकाळपासून इथं आम्ही पाहिलं की सर्व राजकीय पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि जे इंडिपेंडेंट आहेत त्या सर्वांनी जोरानं आपला प्रचार केला, आपली ताकद दाखवली। जोश त्यांना जो आहे या प्रचाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला। लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही प्रचार रॅली, प्रचार फेरी म्हणा, बाईक रॅली म्हणा किंवा अनेकांनी तर रोड शो एक मोठा केला होता। या रोड शो मध्ये आपले जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा रोड शो या पूर्ण मुंबई शहरामध्ये आम्हाला पाहायला मिळाला। सर्वांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये आपला पक्षाची, आपल्या उमेदवाराची घोषणा देत कार्यकर्त्यांनी त्यांचं कॅनव्हॅसिंग केलं, त्यांचं नाव जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। काही घरांमध्ये ते पोहोचले नसेल किंवा काही एरियामध्ये ते पोहोचले नसेल तर त्या एरियामध्ये जाऊन ही प्रचार फेरी त्यांनी नेली आणि अशा प्रकारचा हा प्रचार आम्हाला पाहायला मिळाला। यात शिवसेना भवनाच्या इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनाचे कार्यकर्ते उमेदवार एकमेकांसमोर आले, त्यांची प्रचार फेरी एकमेकांसमोर आली। भाजप आणि शिवसेना आणि भाजप आणि मनसे यांची प्रचार फेरी एकमेकांसमोर आली। सर्वांनी आपल्या पक्षाची घोषणा देत, आपल्या उमेदवाराची घोषणा देत चांगल्या पद्धतीने प्रचार केला। कोणतीही चिखलफेक एकमेकांवर केली नाही आणि आपला रोड शो सक्सेसफुल करण्यासाठी, आपला रोड शो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्ण ताकद लावली। 21 तारखेला निवडणूक आहे, लोक मतदान करतील, जो उमेदवार त्या निवडून देतील आणि 23 तारखेला निकाल आहे, ज्यावेळेस हे स्पष्ट होईल की कोणाचा प्रचार सक्सेसफुल झालेला आहे आणि जनतेनं कोणाला निवडून दिलं आहे। कॅमेरामॅन अनिल सनगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई।